नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो। मी दिलीप बनकर। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। परभणी भगवान वचनमाऊली महाराज सुप्रसिद्ध मेडिकल व्यावसायिक उद्योगपती धूत यांच्या निवासस्थानी गेले असता त्यांच्या फॅमिलीला आशीर्वाद देण्यात आला। सोबत भगीरथजी बद्दर लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघ महाराष्ट्र जनसंपर्क प्रमुख प्रसिद्धी प्रमुख आणि देवानंद शंकरराव वाकळे माजी विशेष कार्यकारी अधिकारी तथा संपादक वैभव ज्वाला लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघ मराठवाडा विदर्भ जनसंपर्क प्रसिद्धी प्रमुख आदी यावेळी धूत यांच्या निवासस्थानी उपस्थित होते। या वास्तूत आल्यानंतर मला पहिले जाणवलं की ते तळतळाट नाही, इथे हाय कुणाची नाही, धोकाधडी काही नाही, भावनाप्रधान थोडेसे उतवळे म्हणजे घाई करणारे माणसं असं वाटलं। आता इथे आम्ही आलो, आम्हाला समाधान वाटलं देवाला बघून। आणि प्रत्येक कुटुंबात आम्ही एक निरीक्षण करतो की त्या घरातल्या ज्या सुना आहेत त्या किती टक्के प्रसन्न आहेत, त्यावरून लक्षात येतं किती लक्ष्मी किती बरकत आहे। ती प्रसन्नता पाहिली, मला खूप आनंद आणि समाधान वाटलं। आता या प्रसंगी मी एवढा शुभाशीर्वाद देईल की या घरामध्ये, या पिढीमध्ये, या हयातीमध्ये कोणालाही वर जायचं निमंत्रण आलं तर अंतरुणात खितपत पडणार नाही। तुम्हाला निवडतात आशीर्वाद ते म्हणाले निवडतात आशीर्वाद बोला देवा। या ठिकाणी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध संत वचनमाऊली महाराज यांचं या ठिकाणी धूत परिवारातर्फे हार्दिक अभिनंदन करण्यात येत आहे। महाराजांनी यांना गुरुप्रसाद म्हणून या धूत फॅमिलीला आशीर्वाद द्यावा, कारण हे परभणीमध्ये अत्यंत चांगला मेडिसिनचा व्यवसाय आहे यांचा आणि या परभणीला गोरगरीब दुर्बल घटकातील सर्व यांची सेवा करतात धूत फॅमिली। तर वचनमाऊलीला मी विनंती करतो त्यांनी या फॅमिलीला भरभरून आशीर्वाद द्यावा। उद्योगाच्या माध्यमातून त्यांनी जनसेवा करावी, त्यांच्या औषधातून, त्यांच्या स्पर्शातून जे गेलेलं औषध आहे ते लवकरात लवकर कमी वेळेमध्ये समोरच्या व्यक्तींना लागू पडो असं मी माता धन्वंतरीला आशीर्वाद बदर काका आता परिवार आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज।